दिव्य जाहला भक्तीला बोनिताई समजता नमस्कार त्या श्री संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं घोटी क्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे विमरचां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाद्याने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय बहुता वराडा आलीसी बाळा हसती लोक परी न संडी चाळा एकाचे खाय एकाशी गाय लाज नाही तिशी सांगावे काय वराडियांच्या बोलली सुखा सुख भोगिता पावली दुःखा नाथिले पुसे भलत्या सिरुसे ज्याचे लेणे लेऊन थोर संतोषे क्षणाचा सोहळा मानले हित आपस्तुती परनंदेचे गीत कवनाचे वराड बोलली सवाया शरण रेगे रखुमा देवी वरू राया एकाचे खाय एकाशी गाय लाज नाही तिशी सांगावे काय समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा सत्संग माऊली ज्ञानोबारायांच्या गाथेचे चिंतन त्याच्यातलं 8वं प्रकरण आहे आणि 8व्या प्रकरणामध्ये जनांना उपदेश जनतेला उपदेश हा विषय चाललेला आहे। त्याच्या अगोदर उपदेश प्रकरणातला या पहिला जो उपदेश हा वेशधाऱ्यांना उपदेश, त्यानंतर दुसरा जो उपदेश होता तो त्या ठिकाणी मनाला उपदेश आणि तिसऱ्यांदा आता या ठिकाणी जनतेला उपदेश चाललेला आहे। त्यानंतर पुढे मुमुक्षुला उपदेश असणार आहे। या प्रकरणातला हा अभंग आपण या ठिकाणी जो घेतलेला आहे, बहुता वराडी आलीसी बाळा हसती लोक परी न संडी चाळा एकाचे खाय एकाशी गाय लाज नाही तिशी सांगावे काय, या अभंगावर आपण चिंतन करत आहोत। माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी म्हणतात, ज्यांना ह्या परमात्म स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे, देव ज्यांना त्या ठिकाणी देवाच्या सत्तेचं काय झालेले विस्मरण झालेले, त्याच्या सत्तेनं सर्व काही चालतं, ह्याचा विशेष सुखामध्ये त्यांना विसर पडलेला आहे, अशांना या ठिकाणी उपदेश करतात, अशा जनतेला उपदेश करतात। देवच त्या ठिकाणी म्हणजे ती सत्ता ज्यांना त्या ठिकाणी काय नाही सत्तेविषयीचा विसर आहे, किंवा ज्यांना सत्ताच मान्य नाही, देवच मान्य नाही, अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना उपदेश करतात। ते म्हणतात, हे मुली, तू अनेक वेळेला जन्म मरण रूपी या लग्नाला विषय रूपी वराडा बरोबर घेऊन आलेली आहे। किती हजेरी लावली? 84 लाख जीवनीमध्ये एवढ्या लग्नांना हजेरी लावली। आमंत्रण नसताना बी बऱ्याच यांना, नाही तर वास्तविक आता कोणाला जन्म आवडते असा, आणि ते गर्भवासाचं दुःख सोपं आहे का? एक तर गर्भवासाचं दुःख की ही खूप अवघड, पुन्हा जन्माला येणं अवघड। गर्भवासाच्या दुःखापुढचा जर विचार केला तर रामदास स्वामी म्हणतात, विष्ट आले तर चौकडे। गर्भात असताना सगळे घाण आहे, तो काय मुख्यमंत्र्यांचा बंगला नाही, एअर कंडिशन नाही, पण त्या दुःखाचा विसर पडला।
तिथे स्मृती असते बरोबर. विष्ठालेप चौकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, सगळे किडे वळवळ करत असतात, चावतात. गर्भवासाचे दुःख गाढे कवनापुढे सांगावे. गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा आणि तुझ क्षणोक्षणा ध्यातसी. त्यातून सुटण्याकरता तो प्रार्थना करत असतो देवा. पण बाहेर आल्यावर विसरतो, घसरतो, कायमच पसरतो. धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, पोहम पोहम काय करतो. गर्भपने में वचन दिया था, भजूंगा सीताराम, बाहर आकर कुलई भूल गया खुद का आत्माराम. तिथे मात्र बरोबर त्या ठिकाणी करुणा भागत असतो, कारण गर्भवासाचं दुःख अतिशय अवघड. तर त्याच्यातून पुन्हा जर कर्म चांगलं असलं तर बरं, नाही तर कर्म जर दुस्तर असलं तर काही बहादर आडवे येतात, आडवे. मग आईलाही येत ना, त्यालाही येत ना. मग डॉक्टर म्हणतो आता काय करावं, कोणतरी एक जण जगत. तुम्हाला काय पाहिजे, मूल पाहिजे, आई पाहिजे. हा म्हणतो कुंभार आणि कुंभारीन जर व्यवस्थित असतील तर मडकी किती घडवता येतील. म्हणजे याचा अर्थ काय असं म्हणण्यामध्ये, की मुलगा नसलं तरी चालेल पण बाई वाचली पाहिजे. मग आला कसा तरी जन्माला आला पाहिजे. त्याला त्या ठिकाणी तो तर समजा त्याची दिव्याशी शब्द काय कापूनच काढावं लागेल वाचले. पण काही काही असे आडवे येतात तर त्यांना जन्मताच त्या ठिकाणी मारावं लागतं. काही आले जन्माला, जन्माला येताना आडवी, जीवनभर आडवेच चालायचं, कधी सुईचं बोलायचं नाही कोणाशी, कोणाला मदत नाही, सगळ्यांच्या विरोधामध्ये. आणि मेला तरी बाबा सांगायची एक गोष्ट त्या ठिकाणी. आता ते तुमच्याबद्दल नाही, तुमचा विषय नाही घेतो सकाराम बाबा, पण त्यांच्या गोष्टीतलं नाव असायचं त्यांचं सकाराम. एक सकाराम असा होता म्हणे, कायम ताठच म्हणे. आणि मग एक वेळेला काय झालं की तो गावात कोणाशी बी त्याचं विरुद्धच असायचं. मेला बुवा एक दिवस, कोण नाही त्याला मागे पुढे कोणी नाही, एकटा दिवसात अशी मेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला घरात त्याला प्रत्येकाची एक खोड असते झोपायची. मग त्याला झोपताना त्या असं भिंतीला अशी पाय उभे करून झोपायची सवय आठपणामध्ये, त्याशिवाय झोपच लागायची. तर काय कायचे काय काय थोडी असतील काय सांगा. आमच्याकडे ते वैकुंठवासी आता लक्ष्मण महाराज दातखिळे होते जुन्नरकडच्या आमच्याकडे. तर त्यांना बाबा खरंच आणि स्पष्टपणे सगळ्यांना सांगायचे कुठे गेल्यानंतर, की मला उठवताना लांबून हाक मारायची, काय माझे पुढे मला कळत नाही, परंतु कुणी माझ्या जवळ जर आला का मी त्याला पहिला फटका देतो आणि खरंच द्यायची. बऱ्याच जणांना त्याचा अनुभव होता. म्हणजे मला काय असेल तुम्हाला माझा दोष नाही, माफी मागतो नाही, पण म्हणजे अशी सवय होती. काहींना म्हणजे अशी काहींची झोप जे आहे ना, झोपेची तीच प्रकार सांगायचे बरं. चक्री झोप म्हणजे असं रात्रभर असं फिरत राहतील आपल्या स्वतःच्या एका जागेवर राहणारच, किंवा इकडं डोकं असलं तर सकाळी तिकडं डोकं होईल. काय कायचं तोंड असं चमकतं नुसतं लाळाने लाळा झाल्याने. अशा वेगवेगळ्या प्रकारची झोप, त्याची खोड असते. काहींना लाईट असली तर झोप येणार नाही, काहींना अंधारात झोप येणार नाही. बरं, सामान्य माणसाचा असू द्या, आता साधकाचा असावं काही असेल सांगा ना मग. ह्या अशा आवडी निवडी जेवण्याच्या, झोपण्याच्या किंवा परिस्थितीच्या, याच्यावरती तर मात करायची नाही. जसं असेल जिथे असेल तिथे तू सुखी समाधानी असला पाहिजे. तुझ्या चित्तावर कशाच्याही परिस्थितीचा परिणाम नाही झाला पाहिजे. भक्ताची लक्षणं सांगताना हे इथून सगळं तीच सांगितले ना 12व्या अध्यायामध्ये. इथून पाहा तुम्ही हे सगळे लक्षण. अनपेक्ष शुचिर लक्ष, उदासीनो गतव्यता, सर्वारंभ परित्यागी काय सांगितलंय तिथं. समस्या प्रवचन तथा मानापमान तुल्य निंदास्तुतिर्मम संतुष्ट होईल. हे सगळे जर लक्षणं जर पाहिली तर म्हणजे कोणत्याही प्रकारच्या स्थितीमध्ये त्याच्या चित्ताचं समाधान बिघडलं नाही पाहिजे. या काही गोष्टी झाल्या काय, लाईट असल्यावर झोप येत नाही, लाईट नसल्यावर झोप येत नाही, अशी झोप येत नाही, तशी झोप येत नाही, जागा बदलल्यावर झोप येत नाही, काय थोडी
याला खोड होती अशी, हा वरती पाय असं करून तिला झोपल्याशिवाय झोप येत नसते आणि त्याच्यातच पोचत. गावात मड तर पाटलाला खोड, तुमच्याकडे राव म्हणतात कोकणात, आमच्याकडे पाटील म्हणतात. मग त्या ठिकाणी 2-3 दिवस सगळ्याचं दार उघडलं नाही, म्हणले गेले. बघारी काय झालं त्याला, उघडलं तर खलास झाला होता. आता कोण नाही म्हणल्यावर त्यांनी त्यांना बाहेर आणलं, त्याला पाणी गरम केलं, नेहमीच्या पद्धतीने कट्ट बांधला, आता घेऊन जायचं. तर तो ताटला होता, असा ताटला होता, त्यामुळे त्याला काय करायचं, आंघोळ कशी तरी घातली, पण ताटीवर बांधताना अशी इकडून दडपला तिकडून लाथ आणायचं, बरोबर ताटला होता ना तशाच कंडिशन मध्ये, तिकडून पाय दाबले का इकडून उठून उभा राहायचा, येऊ का म्हणून अशी तरा. एवढा त्रास ताटक्यावर बांधता येईना त्याला, कसा तरी इकडून तिकडून बांधला. निघाले, रस्त्याने निघाल्यानंतर स्मशानाकडे जाताना काटेरी झाडांचा रस्ता होता, बागळी वगैरे होता, आणि ती बरोबर बांधलं गेलं नसेल, तुटल्या रस्त्या बाबा, आणि ते वरतीच बागळीला अटकले. आता हे सगळे ह्या कमिटीचे मेंबर होते, पिऊन तारा ते खांदे, त्यांच्या बरोबर हे 4-5 जण मिळूनच गेली होती. त्याची काय थोडीफार जोडीदार असते की तीच गेली होती, 5 जण लागत म्हणून गेली होती ती. त्यांनी त्या ठिकाणी त्याचा काही तपास नाही केला, नशीब असल्याने तो राहिला वरती अडकून, त्याची मिठी पडली वरतीच पायाची त्या बाबळीच्या ज्याला गेले, तिथून उतरून पाहत अरे इथे बी हातावर उतरून देऊन निघून द्या. अरे बापरे, आता निघाले माग, म्हणले कुठे बघाय पाहिजे, कारण आता फटकं खाली तर ठेवता येत नाही, तिथं जायला पाहिजे त्याला शोधायला, वरती पुढे अडकलाय काय झालं, आणि तिथं अडकलेलं पाहिलं, म्हणजे अरे इथे बघा चढले वरती, त्या ठिकाणी खाली काढलं आणि पुन्हा तटक्यावर ठेवून आता ठेवणार. तर तेवढ्यामध्ये पोलिसाची गाडी तिकडून चालली होती, त्यांनी पाहिली आणि त्यांनी 4 दिवसापूर्वी कंप्लेंट केली होती, हे गाव माझ्या विरोधात आहे, मला संरक्षण मिळावं म्हणून. धरलं नाही या 5 जणांना, त्यांना जेलची हवा, म्हणजे जन्माला आला तरी तहाट, जन्मभर तहाट, आणि मेला तरी दुसऱ्याला त्रासच घेऊन द्या. काही काही मनुष्याच्या प्रकृती कशा आहेत पान, की एक त्या ठिकाणी अरण्यामध्ये संध्याकाळी 7-7:30च्या टायमात बसलेला होता. एकाने विचारलं काय इथे बसला, अरे वाघ वगैरेची भीती, वाघ येतात आहे ना तुला एखादा, म्हणला त्या करताच बसलो. म्हणे का, वाघ आणि मला खाल्लंच पाहिजे. म्हणला का, मग त्याला माझ्या रक्ताची चटक लागली, माणसाच्या रक्ताची, तर तो अख्ख्या गावाला खाईल. म्हणलं हे गाव मला नीट समजून हे करूनच देत नाही. अरे पण तू मरणार रे ना पहिला, हे कुठं त्याच्या डोक्यात आहे, पहिलं कोण मार. पण अशा प्रवृत्तीची बी माणसं आहे, अशा प्रवृत्तीची बी माणसं, मला काय झालं तरी चालेल पण समोरच्याच हे झालं पाहिजे, अशी प्रवृत्ती काय कामाची. म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये सरळ कर्म नसलेल्या माणसाचा सुद्धा जन्म सुद्धा बरोबर होत नाही, गर्भवासातही दुःख, बाहेर आल्यानंतर दुःख, अशा प्रकारचे हे दुःख, जन्म मरण रूपी असणारे हे दुःख, प्रत्येक योनीमध्ये पुन्हा एक योनी, कोटी कोटी फेरा, असं हे सगळं त्या ठिकाणी जन्म मरण रूपी त्या ठिकाणी जी काही हे लग्न आहे, त्या लग्नाच्या मध्ये त्या ठिकाणी हे विषयरूपी वराड बरोबर त्या ठिकाणी होतं. ती मुली तुझ्या बरोबर होतं आणि त्याच्याबरोबर तू त्याच्याकडं त्या ठिकाणी तू याला कंटाळली नाहीस का, आणि त्यांच्याकडे बघून त्या साधू संत हसतात, पण तुझ्याकडे बघून साधू संत हसतात म्हणे, पण तू मात्र जन्म मरणाचा चाळा टाकीत नाहीस. टाकायला पाहिजे. जन्म मरण हेच सर्व दुःखाचं काय आहे, कारण आहे. जन्मालाच जर नसता आला तर दुःख कशाला आला नसता तर दुःख कशाला झालं असतं. म्हणून मुख्य कारण जे आहे, जमाचे ते मुळे पाहिले शोधून घ्यावा, पाप पुण्य करून जन्म आहे तो नरदेहा येऊनी आणि घेई. मग नरदेहाला आलं काही किंवा ह्या वासनेमुळे जन्म घेणे लागे वासनेच्या संधी, पण तीच जर हरिरूप झाली तर तीच झाली अंगे हरिरूप, तर मग जन्म मरण घ्यावा लागेल का, नाही. मुख्य गोष्ट तीच आहे. इथे जो नवरा आहे त्या नवराला मात्र या ठिकाणी ओळखलं जात नाही. नवरा म्हणजे कोण, त्या ठिकाणी असणारा आत्माराम जो आहे तो, त्या आत्मसत्तेने हे सगळं चाललंय. त्या सत्तेला विसरलं जातंय. विषयाच्या सुखाकरता विषयरूपी हे जे काही सुख आहे त्यालाच वऱ्हाड ही संज्ञा दिलेली.
आता पहा त्याच्यामध्ये बी पहा श्रीपाद बाबांनी सांगाय लग्न जमवायला जातात. लग्न जमवायला ज्या वेळेला जर एकटाच जर गेला कोण तर काय म्हणतील ही गावाच्या विरोधात आहे काय नाही म्हणून कसं का होईना लबाड का होईना पण एखाद्या बरोबर मध्यस्थी न्यावा लागतो. लबाड जरी असलं तरी न्यावा लागतो. त्याच्यामध्ये काही काही माणसं अशी आहेत की त्या 4 जण गेल्यानंतर त्याच्यात एखादा माणूस असा सगळं जमले आणि निघाले. आता तेवढ्यात त्यांना म्हणतो चला निघा पुढे मी आलो. परत माग येतो आणि त्या मुलीच्या वडिलांना त्यांना सांगतो मी जरी त्यांच्या बरोबर असलो ना तरी मुलगी त्याची देऊ नका बरं. म्हणजे अशी बी म्हणजे लांडे लबाड आहे. मी एकाला खूप मारला होता बाबा असं बोला होता. मग तो कशाला आला होता त्यांच्या बरोबर. म्हणजे देव जोडण्याकरता सुद्धा मध्यस्थी लागतो. हा सिद्धांत काय सांगायचा त्याचा. लग्न जोड लागतो तर समोरची माणसं विश्वास ठेवतात की याचं सगळ्यांशी व्यवस्थित आहे. मुलगी द्यायला हरकत नाही. एकटा जर आला तर जमवत नाहीत लोक लग्न जमवताना. तसे हे जे मध्यस्थी आहे कोण मध्यस्थी देवाला जोडण्याकरता मदत करणारे मध्यस्थी ज्याला आपण संत म्हणतो ते जर समजा आता काय तेच जर म्हणायला लागले इकडे कीर्तन प्रवचनातून उपदेश करतात लोकांना देवाच्या बद्दलचा उपदेश. पण देव आहे का याच्याबद्दल जर विचारलं तर नाही. आता कुठे ते राहिले. आणि असला तरी ते काही सोपी गोष्ट आहे का देवाला प्राप्त करणं. मग आता हे असे जर मध्यस्थी जर असले लग्न जमवायला तर चालेल. त्या ठिकाणी बोललेला असला पाहिजे त्याला त्याचा अनुभव पाहिजे आणि मग दुसऱ्याला त्या ठिकाणी तो बोलू शकतो. म्हणून या ठिकाणी त्यालाच वेशधारी असं म्हणलेले. संतांचा वेश धारण केलेले असे उपदेशक अनेक आहेत पण देवाचा मात्र त्यांना काय नाही अनुभव नाही. ती मात्र लग्न जमू शकत नाही. लग्न जी आहे 3 गोष्टी ज्या आहेत त्या एक जणांच्या एक प्राप्त होताना अनुग्रह प्राप्त होताना जी त्याची ती अवस्था होते प्रेतरूप झाला शरीराचा भाव यातून त्याचा नूतन जन्म होतो. म्हणजे प्रारब्ध त्याचं जे आहे ना हे प्रारब्धही तिथे नष्ट झालेले आहे काही क्षणाकरता कळणं ती अवस्था होत असताना. परंतु आता देवाला त्याला ठेवायचंय. देवाला त्याला पूर्णपणे विलयमुक्त करायचं नाही. कारण ज्याने देव भगवंत म्हणतो ज्याने मला आता अनुभवलेलं आहे त्यानेच जनतेला उपदेश करावा. कारण त्याचा उपदेश अनुभवाचा असणार आहे आणि त्याचाच जर देह इथं पडला तर परंपरा कोणी चालवायची. गैरहजरवाल्यांनी चालवायच्या का परंपरा ज्याला देवाचा अनुभव नाही. म्हणून देव त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी काय करतो ते जीवन प्रदान करतो. अन्यथा त्याला तिथेच त्याचं जीवन संपलेलं आहे. प्रारब्ध संचितही संपलं क्रियमाने संपलं प्रारब्धही संपलं म्हणून तर त्याची ती अवस्था झाली. पण देवाने त्याचं प्रारब्ध राखलं याच्याकरता की त्याला आशांची परंपरा ठेवायची चालू ठेवायची. नाही तर सगळं संपलंय त्याचं सगळं कर्म संपलंय प्रारब्ध सुद्धा नाही त्याला. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. संचित क्रियमान आणि भोग म्हणजे प्रारब्धाला हा शब्द वापरलेला. ऐसे विठोबाचे नाम आणि उच्चारिता खंडित जन्म. उच्चारल्याबरोबर
सगळ्याचं खंडन, कोणतंच कर्म राहत नाही, एवढी पावर आहे नामामध्ये. परंतु तरी प्रारब्ध कर्म एवढ्या करतात, त्याला त्याचं बाकी ठेवलं की त्याला परंपरा चालवायची आहे, त्याने चालवावी, त्याने सेवा करावी ईश्वराची, आणि जनतेला त्या ठिकाणी त्या तत्वाचा अनुभव आणून द्यावा, या करता त्याचं ते प्रारब्ध. आता तो प्रारब्ध भोगतो, पण बाधित स्थितीमध्ये भोगणार इथून पुढे. ते सत्यत्वाने भोगणार नाही, त्याला त्याचं सुखदुःख नाही वाटणार. जीवनमुक्त स्थिती त्याला म्हणतात, तो जीवनमुक्त झाला. काय झाला तो? आणि विदेहमुक्त म्हणजे देह पडला, तर त्याला अवस्थाचा अनुभव त्याला आला. परंतु आता त्या ठिकाणी देवाने ती प्रदान केली, त्याला त्या ठिकाणी जीवनमुक्ती, विदेहमुक्ती जाऊ दिलं नाही. हे संत कार्य नाही तर कोणतंही कर्म प्रारब्ध सुद्धा शिल्लक राहत नाही, हे या अवस्थेने सिद्ध होतं, कोणत्या प्रेतरूप झाल्या शरीराचा. मग आता असा एक जन्म जो आई वडिलांच्या पोटातून तो प्रत्येकाचाच झालाय. हा दुसरा जन्म आहे. हा दुसरा जन्म किती जणांचा झाला, ज्यांचा नसन जन्म करून तुकामणी रक्षा झाली आपोआप, तुकामणी रक्षा झाली आपोआप, आणि उजळला दीप गुरुकृपे, उजळला दीप गुरुकृपे, अशी स्थिती. आणि मग त्याच्या पुढे हे झालं 2 वेळेला जन्म, 2 जन्म, 2 वेळेला लग्न. एक लग्न माहिती आपल्याला, हे जे आपल्याला प्रत्येकाचं जे लागतं ना व्यवहारात, ते सगळ्यांना माहिती. पण एक लग्न असे जे सगळ्यांना नाही माहिती, जे भाग्यवंत असतील त्यांनाच माहिती. ते लग्न आहे जीव आणि शिवाचं लग्न. कशाचं लग्न? एक आमची ताई शिवाजीनगरला आहे, ती सुंदर, आमच्या तिकडे शिवाजीनगर आहे मुंबईला, ती खूप सुंदर बाबा होते. आपण आनंदी तरी टाकलं, या श्रीपाद बाबांनी माझ्या, या रामदास बाबांनी माझ्या. एक काय कामाला शिकतात, पण पुढं त्याच हे या जीवाचं लग्न या ठिकाणी आपण अनुभवावा. तोच जो आपुले मरण पाहिले ना डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरणाचा सोहळा आपल्या डोळ्याने नेहमी पाहिला. ती जी स्थिती आहे ती आहे, ही स्थिती आहे. म्हणून चला या ठिकाणी याच्याबद्दल तुमचं जे भावबंद म्हणतो ना, भावबंधांबद्दल एक सुंदर दृष्टांत त्या ठिकाणी भोसले बाबा सांगतात मी, की बस्ता बांधायचा असला का, बस्ता बांधतात की नाही, आमच्याकडे बस्ता म्हणतात. म्हणजे नवऱ्या मुलाला, नवरी मुलीला कपडे घ्यायचे. तर ते कपडे घेत असताना तो बी एक मोठा मान असतो, सन्मान असतो. पूर्वी आमच्या, आता तरी थोडं कमी झाले, ठराविक लोक जातात दोन्हीकडे 3-3 कपडे घेऊन येतात. परंतु तसं नाही, पूर्वी मात्र घरोघर त्याचेही निमंत्रण दिलं जायचं, आणि प्रत्येक घरातला एक माणूस, आणि मग ते निघायचं. मग ते त्यांची जाण्याची व्यवस्था सगळी करायची, तिथे घेऊन जायचं शहरामध्ये जिथे बस्ता बांधायचा. आणि मग त्या ठिकाणी बस्ता बांधायला सगळे जमा करता करता जवळजवळ बराच उशीर व्हायचा. तर मग तिथे गेल्यावर काही जण म्हणतात, एक काम करूया आपण सगळे, पहिले नाश्ता करून घेऊ आणि मग बस्ता बांधू, परत टाइम होईल आपल्याला. मग किती टाइम झाला तर चालत, म्हणून एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये सगळ्यांना नेतात, आणि तिथे मस्त एसीचं हॉटेल, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते जेवण बिवण केलं, नाश्ता जो काय असेल तो केला, निघाले सगळे. पुन्हा आता दुकानामध्ये गेले, तिथे एसीचं दुकान होतं, बसले तिथे. पण पुढे जायला कोण मागत? सगळे मागच. मग आले कशाला? बस्ता बांधायला आले ना, मग पुढं व्हावं का नाही? नाही आपल्याला काय कळतं त्याच्यातलं. मग घरीच सांगायचं होतं,
म्हणजे आणलं बी नसतं त्या यजमानाने. निघता राहता आम्हाला आमंत्रण नाही दिलं, बस त्याचं म्हणणार, रुसणार. पण तिथे आल्यावर सगळे मागच राहतात, कुणी पुढे येत नाही. आणि मग अशा पद्धतीनं त्याचं नाव आपण म्हणतो भावबंद. भावबंद म्हणजे ज्यांचा भाव स्विच ऑफ आहे. भावबंद म्हणजे ज्यांचा भाव काय आहे, स्विच ऑफ आहे. आणि असे जमवायला विचार करा जमणार. सुख आहे ते विषयाचं सुख जे आहे त्याला तू त्या ठिकाणी बोलली. हसती लोक परी नसंडी चाळा, तरी तुझा चाळा मात्र त्या ठिकाणी विषयाचा काही संपत नाही. एकाचे खाय एकाशी गाय, लाज नाही तिशी सांगावे काय. खाते कोणाचं? ज्याच्या सत्तेनं. देणारा कोण आहे? या अन्न प्रदान करणारा कोण आहे? आता समजा आपण म्हणतो आपला एक अहंकार, मी काम करतो म्हणून होतं आणि माझ्या सत्तेवर हे सगळे कुटुंब खातंय पोचतंय, त्याची कोणाला आहे का जाणीव? आपण करतो म्हणून होतं का त्या ठिकाणी? हा आपला व्यर्थ अहंकार. प्रत्येक जण आपलं कर्म मांसाचा गोळाच. त्याच्या जे नाभिस्थानाला त्या ठिकाणी नाळ असते जोडली आणि ती आईच्या नाभिस्थानाला जोडलेली आहे. आईनं अन्नरस सेवन केलेलं, अन्न सेवन केलेलं त्याचा आईचा जो अन्नरस तयार होतो तो रस डायरेक्ट याला प्राप्त होतो. सलाईन कसं लावलं जातं आपल्याला? बरं, बाहेर पडल्यानंतर त्याला जे दूध लागणार आहे त्या आईच्या स्तनामध्ये दूध कोणी निर्माण केलं? त्यांनीच निर्माण केलं. कोणी केली बाळा दुधाची? किती थंड किती गरम, त्याला सहन होईल असं. जास्त जर गरम असलं तर त्याचे कोवळे असणारे होठ आणि जीभ जळून जळे चटका बसेल. जास्त थंड असलं तर त्याला सर्दी होईल. होती सर्दी त्याला? होतं काही त्रास? त्याचं टेम्परेचर त्याला जसं पाहिजे त्या मुलाला त्या पद्धतीत त्याने बनवलंय. आणि मग 7व्या महिन्यामध्ये त्या आईचा जो काही त्या ठिकाणी प्राण आहे तो त्याची टाळू फोडून त्याच्या आतमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो हालचाल करायला लागतो. म्हणजे ज्याने बाहेर यायच्या अगोदर तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणतात, मौली म्हणतात, आपलं तुकाराम महाराज म्हणतात, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, सवेची श्रीपती बाळा. फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण झाली. पावसाळ्यामध्ये झाडं लावली तर फुटली तर काही हरकत नाही, पण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा थेंब नाही आणि डोंगर दऱ्यामध्ये त्या ठिकाणी वृक्ष उगवतात, पुढे वडाचं पिंपळाचं ते बी डोंगर दऱ्यामध्ये दगडांच्या ठिकाणी. याला पाणी कोण घालतं? सांगा ना, कोण पाणी घालतं? छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा अहंकार तयार की रोजगाराची कामं काढली होती, दुष्काळ चालू असतो. मी जर ही योजना काढली नसती तर ही माणसं जगली असती का? असं नुसतं मनात आलं. रामदास स्वामींनी त्यांच्याबरोबर होते, त्यांना तो भाव त्यांच्या लक्षात आला. शिवबा इकडे एका वडाऱ्याला बोलवलं, तो दगड आण आणि त्या दगड फोडायला लावला. वडाऱ्याने दगड फोडल्याबरोबर त्या दगडाच्या आतमध्ये एक बेडकी निघाली. शिवबा, याला तूच पाणी पाजत होतस काय? अंकार खटकन खाली आला शिवाजी महाराजांचा. एक अभंग आहे तुकाराम, आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. खडक फोडता रोडकी, आत निघाली बेडकी, तिला पाणी कोण पाजतो, तो राम आम्हाला देतो. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. ज्याच्या सत्तेनं तू खाते आणि त्यालाच विसरली. ज्याचं गायचं ज्याचं खायचं त्याच गावं ना, ज्याचं खायचं त्याच गायला पाहिजे ना, त्या सत्तेला विसरली.
एकाचे खाये आणि एकाशी गाय. गाते कोणाच? उदो उदो कोणाचं चाललंय? विषय सुखामध्ये त्या ठिकाणी मग्न झाली म्हणजे त्या विषयाचा उदो उदो चाललाय. ज्याच्या योगाला जीवन प्राप्त झालेलं आहे ना, त्याला मात्र आठवायला तयार नाही, त्याचं स्मरण करायला तयार नाही. लाज नाही तिची सांगावे काय. इकडे संतांची भूमिका कशी पाहणार? सेवा जर घडली नाही देवाची तर म्हणतात, लाज वाटी मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिलिया सारखी. संतांची भूमिका. आणि हिला मात्र या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, बाई या ठिकाणी सुखाला बोलली, या विषयांच्या सुखाला बोलली. संत मंडळी तुला हसतात, जन्मवरून रूपी या संसाराला आली, त्याचा तुला कंटाळा येत नाही. आणि त्या विषय रूपी सुखाला, त्या वरडाच्या सुखाला तू त्या ठिकाणी बोलली. मग ज्याच्या सत्तेवरती तू जगते, ज्याचं खाते त्याचं गात नाही, एकाचं खाते आणि एकाचं गाते. श्लोक हा, ज्याच्या जीवा उड्या त्याच्याच नाकात काड्या. बाबांनी मी सांगत, ज्याच्या जीवा उड्या त्याच्याच नाकात काड्या. गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे, अन्नात भवंती भूतानी. हे भूत मात्र कशावर जगतात? अन्नाशिवाय राहू शकत नाही. आता तर कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे, अन्नाशिवाय कोणीही तपश्चर्या करू शकत नाही. पूर्वीच्या काळामधलं अन्नमय प्राण नव्हता, अस्थिगत प्राण होता. हाड जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस मरत नव्हता, म्हणून तेवढी तपश्चर्या करायची त्या काळामध्ये. हाड शिल्लक असेपर्यंत मरत नव्हता माणूस. मग त्या ठिकाणी वृत्रासुराला मारण्याकरता इंद्राला सांगून दधीची ऋषीकडून ती हाडं मागवली. तपस्वी होता दधीची ऋषी, त्याच्यापासून ते वज्रास्त्र बनवलं. मग म्हणजे हाडं जोपर्यंत तोपर्यंत अस्थिगत प्राण होता त्यावेळेला. पण कलियुगामध्ये मात्र अन्नगत प्राण असल्यामुळे कोणी तसा प्रयत्न करू नये. आणि ते अन्न जे आहे त्याच्यावर भूतमात्रांचं पोषण होतं, ते अन्न, त्या अन्नामुळे त्या ठिकाणी ही भूतमात्र त्या ठिकाणी तयार होतात, पोचली जातात. अन्नात भवंती भूतानी. आणि अन्न कशामुळं? पर्जन्यात अन्न संभवा. पावसामुळे त्या ठिकाणी अन्न काय होतं? पाऊस कोणाची सत्ता? त्याची सत्ता आहे. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा. आणि पाऊस कशाने पडतो? यज्ञात भवंती पर्जन्य. यज्ञाने पाऊस पडतो. आणि कर्म केल्यानंतर त्या ठिकाणी यज्ञ घडतो. सत्कर्म करून तो यज्ञ करावा लागतो. ही कर्माची जी काही अशा पद्धतीने ही अशी जी लिंक सांगितली. आज होम हवन यज्ञादी जे काय आहे ते सगळं बंद झालं. कृत्रिम पाऊस पाडला जातो. ते कृत्रिम पाऊस पाडताना काय केलं जातं? विमानातून त्या ढगांवरती हायड्रोजन क्लोराईड मारला जातो आणि त्याने तो पाऊस पडतो. तुम्ही ज्या काही या ठिकाणी यज्ञ करताना समिधा वापरता, वड, पिंपळ, औदुंबर या झाडांची, त्याच्यावर तूप टाकता. पुन्हा काही धान्य त्या ठिकाणी आपण हवन कवेरी करता वापरली जातात, साळ वगैरे, साकू, की त्याच्यामध्ये जव, तीळ ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आणि गाईचं तूप हे त्यात टाकल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं हे पहिले प्रयोग करून पहा बरं. म्हणा त्यापासून हायड्रोजन क्लोराईड तयार होतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी पाऊस पडतो. हे कारणामुळे हे सगळं बंद झालं. हे सगळं कंसांनी त्यावेळेला हेच केलं ना. पहिलं काय केलं? गायीपासून तूप होतं. मग होम हवनाला ते उपयोग फक्त गायी वध करायला सुरुवात केली, गायीचा वध. ब्राह्मण यज्ञ करतात, ब्राह्मण वध करायला सुरुवात केली. हे सृष्टीची जी मुळ आहेत ती खणून टाकली आपण. आता ब्राह्मण आहेत, कोण त्याला मान देत नाही, कोणत्याला एवढं विशेष देत नाही. गायीचं तर विचारूच नका गायीच्या बाबतीमध्ये. म्हणजे जे काही सर्व कालामध्ये आवश्यक असणाऱ्या यज्ञाची जी सामुग्री ती सामुग्री दुष्टांनी नष्ट करून टाकली. तेव्हाही आणि आत्ताही हे प्रदूषण तयार झालं उद्योगधंद्यांनी. हे झाडं जी आहेत ही झाडं नाही राहिली. झाडं झाडं काय काम करतात? वरून ढग जे चाललेले असतात उंचावरून, डोंगर असतात ना, ते डोंगर नष्ट झाले. खाणीच्या खाणी नवी मुंबईमध्ये डोंगर नष्ट करून ते बांधकामाला वापरले. मग तो अडवायचं काम करतात ढगांनी डोंगर. आणि अडवल्यानंतर झाडं त्यांना खाली ओढतात. झाडांमध्ये अशी गुरुत्वीय शक्ती जास्त आहे, ती त्या ढगांना खाली ओढतात.
झाडं नसल्यामुळं ढग चालले पुढे, डोंगर नाही, मग पाऊस पडतो. पाऊस पडण्याची जी कारण आहे, कारण मीमांसा आहे ती अशी आहे, आणि होम हवनादी ती सर्व बंद झाल्यामुळे पाऊस पडायचा काय आहे, बंद झाला. जिथे पुढे आमची बुद्धी चालून आम्ही धरणं बनवली, आज कोल्हापूर सांगलीची 2 वर्षापासूनची परिस्थिती, तुमच्या चिपळूण मधली जी परिस्थिती, कोयना धरणाचं पाणी सोडलं, परंतु परिणामी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. मग आता या ठिकाणी विचार करा की नैसर्गिक दृष्टिकोनातून जे आहे, ईश्वराने निर्माण केलेले जे आहे, हे खूप मोठे विचार करून केलेली, आणि आमच्या मानवनिर्मित गोष्टी पहा. पाऊस जास्त झाला, धरणं भरल्यावर पाणी सोडलं जातं, आणि ही हालत तयार होती. आमची काय ते नुकसान मला विचारायचं, किती जीवित हानी होती, किती मालमत्तेची हानी होती. म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की नद्याजोड प्रकल्प जर चालू केला तर भारत सुजलाम सफलाम व्हायला आणि ही संकट निर्माण होणार. पण पूर्व पश्चिमच जास्त नद्या वाहणार आहे, उत्तर दक्षिण वाहिनी किंवा उत्तर वाहिनी नद्या खूप कमी आहेत. ज्या आहेत मग त्या भूमीचे पुण्यभूमी म्हणतात. तिथे जे तीर्थ वसलेली आहेत, दक्षिण वाहिनी, भीमा दक्षिण वाहिनी आहे, कुठं वाहते, पंढरपूरला दक्षिणेकडे वाहते. काही उत्तर वाहिनी नद्या, दक्षिण उत्तर वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या अतिशय पवित्र क्षेत्र ती तयार होतात त्या ठिकाणी. पूर्व पश्चिम वाहणाऱ्या अनेक आहेत, असे भरपूर, जास्त करून पूर्व पश्चिमच वाहणार आहे. मग त्या जर अशा दक्षिण उत्तर जर जोडल्या, फक्त मध्ये डोंगर आला तर त्याला फक्त बोगदा कॅनल करावा लागेल, परंतु मात्र संतुलन ठेवता येईल. पलीकडच्या भागामध्ये जास्त पाऊस झाला, इकडं पाऊस कमी, तर त्या कॅनल मधून इकडं पाणी घेता येईल. पुढे जेवढं सोडायचं तेवढं पुढे बी सोडता येईल, पुढे सरळ नदी जाते तिकडे, पण जास्त झालेलं पाणी इकडे घेता येईल, ज्या ज्या भागात लागेल त्या भागामध्ये. असं नद्याजोड प्रकल्प जर केला तर खूप सुंदर असा हे तयार होईल, पूर येण्याचा प्रॉब्लेमच नाही. तसं पाहिलं तर हे नैसर्गिक असं आहे की नदी जिथून आली, प्रत्येकाला जिथून आली तिथं जाण्याचा अधिकार आहे, आणि याला अडवणारे आपण कोण? अतिशय चुकीची ही सगळी गोष्ट आहे. आली कुठून? नदीचा उगम कुठून? भीमाशंकर कुठून उगम? एक म्हणा भीमाशंकरवरून, नाही वरून पाणी तिथं, समुद्रामधून तिथं पाऊस पडला, ती पाणी इकडून तिकडून जमा झालं आणि प्रवाह तयार झाला. फक्त भीमाशंकर पासून प्रवाह तयार झाला, पण तिथे पाणी कुठून आलं? तर समुद्रामधले 75% वडवांना लागली, त्याने त्याची वाफ होती. 25% सूर्याच्या उष्णतेने वाफ होती, त्याचे ढग बनतात. ढग बनताना त्या ढगामध्ये काय काय आहे? त्या ढगामध्ये माती आहे, पृथ्वी आहे. पृथ्वी कशी आहे? धुळीचे कण आहे. धुळीचे कण नसेल तर पाणी एकत्र असं धरून ठेवता येणार नाही. ते धुळीचे कण त्या पाण्याला एकत्र धरून ठेवतात. म्हणजे तिथे पंचतत्व आहे. पृथ्वी आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो पाणी आहे, वायू आहे. वायू आहे म्हणून तर ढग इकडून तिकडे जातात वाऱ्याच्या योगानं. या वातावरणात काय काय आहे? तिथे वायू आहे, आकाश आहे. आकाश नसतं तर ढग इकडून तिकडे पोकळी नसते तर गेले नसते, वायू नसता तरी गेले नसते. झाली 4 भूत, एक राहिला अग्नी. एकावर एक ढग आपटतात, त्यावेळेला त्यातून असं कडकड आवाज येतो. ही वीज आहे. वीज आहे म्हणजे अग्नी आहे, म्हणजे 5 तत्व आहे त्याच्यामध्ये, आणि ते इकडून हजारो गॅलन पाणी इकडून तिकडे ही ईश्वराची लीला आहे. मग तुमच्या तिथे पाऊस पडतो. पण समुद्र आला तुमच्या घरी असं कोणी म्हणतं का बाबा? म्हणे पाऊस गंगेला मिळतात, उपकार करतात का अपकार करतात? उपकार करतात. तुम्ही कोण, कुठून आले, कुठं जायचं विचारूच नका. उपकार करतात का अपकार करतात माहित नाही. तर त्या पाण्याला अक्कल आहे बाबा म्हणायचं. जिथून आलं तिथं जातं. कुठं जातं? पुन्हा समुद्रातून आलं, पुन्हा समुद्राला जाऊन मिळण्याकरता धडपडतं. ही नैसर्गिक प्रक्रिया ईश्वराने तयार केली.
काय कोल्हापूर सांगली सोडल्या जाणाऱ्या धरणाच्या पाण्याचे वरून पडणार पाऊस, जे धरण परिसरात पाऊस जास्त पडला ते पाणी सोडावं लागतं आणि मग ती परिस्थिती. म्हणजे आपला काय विषय चालला होता की आपला त्या ठिकाणी की ती सत्ता, त्या सत्तेची जाणीव, हे सगळं कोण करतो? करणाऱ्याची बुद्धी कशी आहे आणि आपली बुद्धी कशी आहे मानवाची? आपला त्या सत्तेचा विचार संबंधाने विचार चालला होता ना. एकाची खाय, तो एक परमात्मा जो आहे त्याच्या सत्तेने हे सगळं काही जगताचे व्यवहार चालतात, त्याच्या सत्तेनं अन्न मिळतं, हा विषय आपला चालला होता. तोही अशी रचना राबवतो त्या ठिकाणी. पर्वती बैसका न संडावी, डोंगरांनी जागेवरून उठायचं नाही. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, समुद्राने आपली रेखा ओलांडायची नाही. आणि पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी, ही माझी आज्ञा. त्यांनी जर ऑर्डर दिली त्यांना का जा डोंगरांना फिरायला जरा जा, काय होईल? समुद्राच्या पाण्याची मर्यादा त्या ठिकाणी ओलांडली जाणार आहे काही दिवसामध्ये आपल्या आपल्या कर्माने. किती किलोमीटर मुंबईच्या तर ह्या खाड्या एकही राहिल्या नाही. माहीमची खाडी राहिली नाही, आपण त्यावेळेला पाहिलेली, आपण त्याची साक्षी आहे. बाबा तुम्ही माझ्यापेक्षा जुनी आहे. कुर्ल्याची खाडी राहिली नाही, माहीमची राहिली, बांद्र्याची नाही राहिली, भुजवली सगळी. तुमचं मरीन लाईनचा जो समुद्राच्या वरती कुठपर्यंत बांधकाम गेलं बिल्डिंगचं. आणि एक दिवस जर त्याने ठरवलं का आपण होतो त्या जागेवर जर जायचं तर काय, आणि आता इशारे दिले गेलेले आहेत. या 8-10 वर्षामध्ये समुद्र हे जे केलेले ना हे सगळं 50% मुंबई ही पाण्याखाली जाणार आहे. म्हणजे 50% त्याच्या जागेवर तो येणार आहे. तुम्ही अतिक्रमण केलेले. ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतात, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की उष्णतामान हे जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्या ठिकाणी बर्फाच्छादित असणाऱ्या प्रदेशातल्या यांना भरपूर असे पूर येतील आणि ते पूर त्या ठिकाणी समुद्राची पातळी एवढी वाढ होती त्याच्यामध्ये जग बुडून. कशी बुद्धी आहेत आपली बुद्धी, असं दूरदृष्टी आहे का आपल्या बुद्धीला? आणि तो परमात्मा, त्यांची बुद्धी, त्यांची दूरदृष्टी आहे, लांब विचार आहे त्यांच्या, असं म्हणाले. मग त्याच्या सत्तेने हे सगळं घडतंय. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या सत्ते ऐसा तू सकळ ब्रह्मांडाचा धनी. नामदेव वर्म हे जानोनी शरण आलो. साधू संतांना त्या सत्तेची जाणीव आहे म्हणण्यापेक्षा चालता बोलता ते एक क्षणभरही विसरत नाही. त्याला शिंक जांभई खोकला एवढा वेळ फुकट गेला, तेवढ्या वेळामध्ये त्याचं विस्मरण होतंय. एवढे तत्पर आहेत त्या करतात, कधीच विसर नाही. तुमचं आपले त्याच सत्तेने चालतंय, साधू संतांचे चालतंय त्याच सत्तेनं, पण त्यांना जाणीव आहे आणि आपल्याला काय नाही, जाणीव नाही. या विषय सुखामध्ये, या वराडामध्ये बोललोय आपण. वराडांच्या बरोबर
नाही. या परमात्म सुखाला निव्वळ सुख ही संज्ञा आहे. पूर्ण सुख म्हणलेले आहे त्याला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे परमात्म सुख, त्याला पूर्ण सुख म्हणतात, निव्वळ सुख म्हणतात, सर्व सुख म्हणतात. काय म्हणतात? सर्व सुखाचे आगर बापर कुमा देव. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सुमार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग. म्हणे सर्व सुखाचे आगर म्हणे चोखोबा मार. चारी संतांचे बद्दल हे जे मत. असं सर्व सुखाचा आराम निजरो ये असता आत्माराम असा तुमच्या ठिकाणी आहे. पण त्यामध्ये हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. शिनतात बाह्य उपना विषयामध्ये त्या ठिकाणी सुख मानायला सुरुवात करतात. संसारामध्ये सुख मानायला सुरुवात करतात. सुखाचा सागर असणारा परमात्मा त्यांच्या हृदयात जवळ आहे, त्याच्याकडे मात्र लक्ष नाही. म्हणजे कशामुळं? वऱ्हाडे यांच्या बोललेली सुखा म्हणजे कोणत्या विषय सुखाला त्या ठिकाणी काय झाली ती बोललीस. जीवाला म्हटलेले, जीवालाच उद्देशून हा उपदेश इथे रूपक केलेलं आहे. विचार जर केला तर काय केलेले हे रूपक केलेले. वऱ्हाडी यांच्या भुलली सुखा मग आणि सुख भोगिता पावली दुःख. आणि ते सुख भोगत असताना, कारण ते निव्वळ सुख नाही ना, पूर्ण सुख नाही ना, ते कसं आहे असं सापेक्ष सुख आहे. सुखाबरोबर दुःख आहे. नवे नवे माऊलींची एक ज्ञानेश्वरीमध्ये ओवी, आता त्याचा आशय मला माहिती आहे, फक्त ओवी नाही आठवणार. हा, सुख लेवून सळीत दुःखाची अंगी अशी त्याचा भाव आहे. म्हणजे सुख आणि दुःख हे जुळी भावंड, सख्खी भावंड, दोन्ही दिसायला सारखीच. याला लपवून त्याला दाखव, रामावर श्यामसर. बिलकुल त्यात फरक नाही. पण सगळं जग सुखालाच बोलवायचं, जवळ करायचं. दुःखाला कोण विचारेल? त्यामुळं भावाजवळ ते रडू लागलं, दादा काय करतो, काहीतरी कर बरं. म्हणजे सोपं आहे. माझ्या गावची मला कपडे बदली केली. सुखाची कपडे दुःखाने घातली, दुःखाची कोणी घातली? सुखाने घातली. आणि म्हणून आपण फसलोय, आणखी जनता फसली, जग फसले. जवळ कोणाला करते? दुःखाला. दिसायला काय आहे? ते सुख आहे. बाहेरून दिसायला सुख आहे, पण आतून मात्र परिणामी काय आहे? ते दुःखच आहे. ही शिकवलं. म्हणून भौतिक जेवढी सुख आहे, भौतिक जेवढी ती दुःखच आहे. माहिती का तुम्हाला? सगळे दुःखच आहे. त्यांचं स्वरूपच कसं आहे पहा. उदाहरणार्थ, ज्याला सवय आहे, आता हे पहा, सुख आहे बरं काय, भौतिक सुख आहे, पण ज्याच्या इंद्रियांना ह्या भौतिक सुखाची सवय लागली, कोणती? एअर कंडिशन, घरात एसी, गाडीत एसी, ऑफिसमध्ये बी एसी, बाहेरच्या वातावरणाचा एवढाचाही संबंध नाही. आणि याला सकाळचं कोवळवून सुद्धा असं कडक वाटत मग हसूस होतो का? त्याच्या इंद्रियांना सवय कशाची लागली? आणि कडक उन्हामध्ये दिवस रात्र त्या ठिकाणी कडक उन्हात काम करणारी माणसं, तेही माणसंच आहेत ना, त्यांना का त्रास नाही त्याच उन्हाचा? आणि ह्याच्या इंद्रियांना ही इंद्रिय लोलुपता म्हणतात. इंद्रियांच्या त्या ठिकाणी काय झालं? इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायण, आम्ही इंद्रियांच्या अधीन झालो रे. आणि म्हणून हे दुःख आम्हाला भोगावं लागतं. सुखाकरता धडपडे. ही दुःख एवढी का भोगतोय तो? सुख मिळावं म्हणून. दुःखालाच कारणीभूत होतंय. जे सुख म्हणून समजून जावं ते दुःख द्यायलाच कारणीभूत होते. अशी कंडिशन आहे. ती भौतिक सुखच नाही, ती सुख दिसतात, पण आहे दुःख आहे ते. मग इंद्रिया अधीन त्या ठिकाणी जर आपण झालो तर दुःखच म्हणणार आहे का सुख मिळणार आहे? इंद्रियांच्या अधीन जर आपण झालो तर सुख मिळेल का दुःख मिळेल? आपल्याला दुःखच मिळणार आहे. मग या ठिकाणी इंद्रियांच्या संबंधाने जर विचार केला तर हा प्रश्न त्या ठिकाणी ज्या वेळेला यांनी विचारला होता, अर्जुनाने विचारला होता, एक मिनिट, हा चला ठीक आहे, की या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये इंद्रियानाम ही चरताम 67वा श्लोक आहे. इंद्रियानाम ही चरताम यन्मनो विधीयते तदस्य हरति प्रज्ञाम
वायुर्नाव मिवांबसी. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरली चिन्ह तरती विषय सिंधू. इंद्रिये जे जे मागतील ते देण्याचा जो जो प्रयत्न करतो, असे इंद्रियाधीन झालेले जे कोणी पुरुष असतील, जीव असतील, या विषय सिंधूमधून भवसिंधूमधून तरुण जाणार नाही. त्याला उदाहरण दिलं, जैसी नाव थडी ठाकीता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता आपाव पावे. पलीकडची तिराला जायला नाव निघाली, मध्ये जर सुसाट्याचा वारा जर आला तर ती नाव बुडेल कराही. तैसी प्राप्तेही पुरुषे, प्राप्तेही पुरुषे, प्राप्त पुरुष सिद्ध स्थितीला गेलेला चाललेला महात्मा जरी असेल तरी तैसी प्राप्तीही पुरुषे इंद्रिय लाडावी जरी कौतुके, तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके. इंद्रियांच्या संगतीमुळे काय करावं लागतं, त्याला त्या ठिकाणी दुःख भोगावं लागतं, त्या वराड्यामुळं दुःख भोगावं लागतं. म्हणून यापुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. हेच तर सांगायचे आपल्याला. ही जे काही आपण इंद्रियांच्या अधीन आपण जे झालेलो आहे ते तर त्या ठिकाणी त्यालाच परधर्म म्हणले. आणि स्वधर्म म्हणजे स्वस्वरूपी राहणे, आत्मस्वरूपी राहणे, तो स्वधर्म. मग स्वधर्मी निधनम श्रेय, परधर्मो भयावह. स्वधर्मामध्ये मरण जरी आलं, हे बाकीची धर्म नाही, हिंदू मुस्लिम हे धर्म नाही, हे मानव निर्मित आहे. स्वधर्म म्हणजे मी आत्मा आहे, स्वधर्म म्हणजे मी आत्मा आहे. परधर्म म्हणजे मी देह आहे, मी इंद्रिय आहे. मग स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. परधर्म भयानक आहे, भीतीदायक आहे. आणि स्वधर्मामध्ये मात्र काय आहे, आनंद आहे, समाधान आहे, भीती नाही. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. ठीक आहे. आता मला दुसरा एक श्लोक 18व्या अध्यायातला तो आठवत नाही या संबंधाने. धर्मामाझे धर्म स्वस्वरूपी राहणे. हा, धर्मामाझी धर्म स्वस्वरूपी राहणे, तो स्वधर्म. हा, तो झाला नाही. मी श्लोक आठवत होतो, एक असाच आहे स्वधर्माबद्दल. श्रेय श्रेय या अर्थाने तो श्लोक आहे. असू द्या, चला, हरकत. मग या ठिकाणी विशेष, त्या ठिकाणी खरं सार्थक तर याच्यामध्ये येते. म्हणून यापुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजय सार्थक असे. जर इंद्रिय आपल्याशी जर झाली, आपल्या हातामध्ये जर आली, आपल्या ताब्यामध्ये, घोड्यावर बसून प्रवास करताना घोडा आपल्या ताब्यात असावा का घोड्याच्या ताब्यात आपण जावं? घोडा आपल्या ताब्यात असायला पाहिजे. मग इथं प्रत्येक मंदिरामध्ये कासव कशाला ठेवले? बाहेर कासव असतील बघा, कासवाची, कोण पितळेची, कोण दगडाची, कशी तशी असेल, तिच्या मागचं कारण असंच आहे. भगवंत म्हणतात, माझ्या दर्शनाला येताना या पद्धतीने माझ्या द्वारात आतमध्ये येताना, तर तुला माझं दर्शन. कासवाचं प्रतीक ठेवले, कशा करता ठेवलेले आहे? बाहेरची परिस्थिती प्रतिकूल झाली, सगळे हातपाय आपल्या आतमध्ये ओढून घेत होते, आणि परत अनुकूल वाटली का चाललं, सुरुवात केली त्यांनी. त्या पद्धतीने त्या ठिकाणी झालं पाहिजे. देखे कुर्म जिया परी, वाईला आविव पसरी, ना तरी इच्छा अवश्यावरी. आपण प्यायची. अजून सार्थक, खरं सार्थक याच्यातच येते म्हणतात. इंद्रिय आपली आवरणं, इंद्रियांकडे विषयांकडे इंद्रियांना जाऊ न देणं, हेच या ठिकाणी खरं सार्थक आहे. तैसी इंद्रिय आपैती होती, जयाची मनितले करती, तयाची प्रज्ञादान स्थिती पातळी असे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना हे त्या ठिकाणी सांगितलेलं. किंवा त्या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी सांगितली, जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुदे त्रिशेचा अडधरू, काहीच न मनी हो. ज्याला अमृत प्राप्त झालं त्याला तहानभूक लागत नाही, तसं तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैचे की आहे, ते तापैसी बुद्धी राहे परमात्म स्वरूपी. हृदय जर प्रसन्न तर आत्मस्वरूपी बुद्धी, आणि नाही तर मग इंद्रिय धावतील त्या सुखा करता, इकडे तिकडे विषय सुखाच्या मागे जातील. जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेनी कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप व योगयुक्त. ज्यांनी योगाने त्या ठिकाणी आपलं स्वस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर केलेली आहे, त्याचं काम ओके झालं. म्हणजे निर्वातीचा दीपू म्हणजे दिवा कोणत्या ठिकाणी आहे, स्थिर राहतो, जिथं हवा लागणार नाही अशा ठिकाणी तो, त्याचं कंपन मग त्या ठिकाणी विजला जात नाही.
तसं ज्याची बुद्धी स्वस्वरूपावर राहते तो योगयुक्त झाला. आणि ही युक्तीची कडसणी ज्याच्या अंगी नाही तो ह्या गुणांना बळी पडतो, विषयांना बळी पडतो. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी तो आकळीला जाणगुणी विषय अधिक. आणि हा प्रश्न त्या ठिकाणी अर्जुनानं आपले प्रश्न केला होता भगवंताला की अर्जुन वाचते काय सांगितलं, अतकेन प्रयुक्तम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेव बलादिव नियोजितः. की तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रमशे मार्ग सांगून नानारसे चालत देखो. ज्ञानी जरी असले तरी त्या ठिकाणी असा चांगल्या मार्गाने सरळ धोपट मार्गाने जायच्या ऐवजी आडमार्गाला म्हणजे ह्या विषयाच्याकडे का त्यांची वृत्ती जाते, त्याला कारण को. तेव्हा भगवंतांनी सांगितलं सांगू का, त्यात कोणाचीही चुकी नाही. त्याला कारण असणारे गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्या आहेत, स्वतंत्र आहेत, कोणाचाच दोष नाही त्यांच्या. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन हे वैरिणम. हे खरे वैरी. तरी काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानी येतो. याला काळासारखं मानायला पाहिजे कामाने क्रोधाने. हे ज्ञाननिधीचे भुजंग, ज्ञानरूपी निधी आहे ना त्याच्यावर हे भुजंग आहे, साप आहे. तो भुजंग बाजूला केल्याशिवाय तो निधी जसा प्राप्त होत नाही तसं हे ज्ञाननिधीचे भुजंग. विषयदरीचे वाघ, विषयरूपी अरण्यातले हे वाघ आहे. मग विषयाच्या संग बोलली आणि ह्या वाघांचा वाघ तुम्हाला दगा देणार आहे हे लक्षात आहे का. वराड्यांच्या संग बोलली आणि तेव्हा तिथे ह्या वाघांची काही जाणीव आहे का. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दर्जीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारकचे. ते तिकडे जाऊ देत नाही, हे घात करता जीवाचा. आणि तुम्ही नुसतं ज्ञान पाहिजे असेल तर नुसतं ज्ञान नाहीये, ही उपजतच रचना अशी. माऊली म्हणतात किंवा भगवंत म्हणतात तैसे हे बी नाही केले आम्ही ज्ञान नाही देखील. ज्ञान पाहिजे तुम्हाला ते त्याच्या बरोबरच असतात. मग कसं वेगळं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. तैसे हे बी नाही केले आम्ही ज्ञान नाही देखील. जैसे कोंडेने पागुंतले बीज निपचे. कोणतेही बी असतं त्याच्यावर वरून टरकल असतं त्याला कोंडा म्हणतात. तो कोंडा काढून टाकायचा आहे आणि बी घ्यायचे. कोंड्याशिवाय बीज होऊच शकत नाही. बाबा म्हणायचे ना, एखादा म्हणतो तुला काय धसकट कळतं, अरे धसकटाशिवाय ताट होणारच नाही बाबा म्हणायचे. मग त्या ताटाला वरती कणस लागल, मग धसकट टाकून देतो, ताट टाकून देतो, कणीस घेतो, कणसातलं धान्यच घेतो मळून त्या ठिकाणी, पुन्हा ते बी उपणतो. किती वेगवेगळं करण्याची रीत माहितीये. मग ह्यांच्या शिवाय ह्यांच्या हे अजून एक ओवे एका ठिकाणी आलेली, हे चैतन्याच्या शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी मनोनी महामारी प्रवर्ततीची ना. यांना मारायचं सोपं नाही. हे चैतन्य यांना सत्ता कोणाची, तशी यांना सत्ता चैतन्याची. कोणाची सत्ता. आध्यस्थ जो भासतो विचारसागर, रस्सीवरती जो सर्प भासतो अधिष्ठानाशिवाय भासेल का. अधिष्ठान काय आहे, रस्सी आहे आणि त्याच्यावरती आध्यस्थ सर्प आहे. मग रस्सी आहे ते रस्सीरूपी अधिष्ठानावरच सर्प भासतो. ते नंतर निवडा होतो सर्प आहे का रस्सी आहे ते. परंतु अगोदर तुम्हाला त्या अधिष्ठानाचंही ज्ञान असावं लागतं. सर्पाचं ज्ञान पाहिजे की नाही. खऱ्या सर्पाचं ज्ञान पाहिजे की नाही, म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान पाहिजे. आणि त्याच्यावरच त्या ठिकाणी तो भासत असतो. अध्यस्त विवर्त जो म्हणतो, अध्यस्त जो असतो ना तो कशावर भासतो सर्प, ज्या रशीवर भासतो. म्हणजे त्याच्या करता त्या ठिकाणी काय सामुग्री लागते रशीवर सर्प भासण्याकरता याचा विचार आपण त्या ठिकाणी करायला लागतो. चला स्वतः विस्तार आपण जास्त काही करत नाही. की हे चैतन्याच्या शेजारी वस्ती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून महामारती प्रवर्तती ना. या ठिकाणी जैशी चंदनाची मुळी दिवसोनी घेपे व्याळी ना तरी उलबाची खोळी गर्भस्थाशी. गर्भाला जसं वरून खोळ असते ती नीट काढावी लागत, नाहीतर आतल्या त्या बालकाला काय होईल, धोका होईल. सुईन
किंवा नर्स ती व्यवस्थित काढून घेते, वरून पातळ खोळ असते ती. तसं येवी नाही केले आणि ज्ञान नाही देखील, ज्ञानाच्या बरोबरीने हे असतात. मग ते वेगळं वेगळं करता येणं जमलं पाहिजे त्या ठिकाणी. किंवा त्या ठिकाणी चंदनाच्या झाडाला सर्प वेटाळून बसलेले असतात. कशा करता? सुगंधा करता नाही, त्यांच्या अंगाचा दाह होत असतो भयंकर विषयाने, आणि त्यामुळं त्याला वेटाळून बसल्यावर त्यांच्या अंगाचा दाह कमी होतो, म्हणून त्या ठिकाणी बसलेले असतात. त्या पद्धतीनं या ठिकाणी यांना जर त्या ठिकाणी जिंकायचं असं, हे अंतरी होऊन जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी मन उरले मृगजळ नाही. सूर्यामुळेच मृगजळ आहे, म्हणजे विषयाला सुद्धा अधिष्ठान आत्मा आहे हे सांगायचंय त्यांना. एवढा विषय लक्षामध्ये घ्यायचा. विषयाला अधिष्ठान काय? आत्मा आहे. नाही ते यांना स्वतंत्र सत्ता नाही, हे जड आहेत सगळे. अंतःकरण जड आहे, विषय सुद्धा जड आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे जड आहे. त्याच्याकरता स्वतंत्र ग्रंथनाथ महाराजांना एक करावं लागतं. त्याचं नाव आहे चिरंजीव पद. त्या ग्रंथाचा छोटासा ग्रंथ. शुलभंजन पर्वतावरती या चिरंजीव पदावर भोसले बाबांचं प्रवचन सेवा झालेली पूर्णपणे त्या चिरंजीव पदावर. तर त्या ठिकाणी चिरंजीव पाद पावावयासी आन उपाव नाही साधकाशी. त्याला मुख्य म्हणजे ह्या विषयापासून बाजूला होण्याचा अभ्यास करावा लागेल, तरच तो चिरंजीव पद पावेल. भले आत्मसुख त्याला श्रीगुरु कृपेने जरी प्राप्त जरी झालं तरी सर्व काळ अखंड ते टिकत नाही. त्याला प्रतिबंध आपले विषयच येतात, दुसरं काही नाही. आणि ते विषय दूर करण्याकरता प्रबोध दिलेला आहे तुम्हाला. शमदम साधन त्याला म्हणतात. शमदम साधन जे दिले इंद्रिय निग्रह मनोनिग्रह, त्याकरता प्रबोध आहे. प्राप्ती करता तुम्हाला त्याने आपल्या कृपेत पूर्णपणे वापरली. श्री गुरु शिष्याला काय देतो? वस्ताद पैलवानाला काय देतो? काय शिकवतो? काय देतो? काय देतो? डाव देतो, डाव शिकवतो, कुस्तीची डाव शिकवतो. मेहनत कोणी करायची, वस्तादानी का पैलवानाने? पैलवान. मग गुरु काय देतो, शिष्यांनी काय करायचे कळलं. गुरुकृपा काय करते? गुरुकृपा सगळंच करते का? सगळं तुम्हाला काहीच नाही करायचं. गुरु काय देतो, वस्ताद काय देतो? पैलवानाला डाव शिकवतो. आणि गुरु बी तुम्हाला त्या ठिकाणी काय देतो? कृपा करतो तुमच्यावरती, तो आनंद देतो स्वस्वरूपाचा, पण तो तात्कालिक असतो. तात्कालिक का? तर तुमचं विषयाचं आवरण वारंवार येत आहे ना तुम्हाला, अजून विषयाची गोडी सुटलेली नाही, आणि म्हणून तुम्हाला चिरंजीव नाही ते आनंद अखंड नाही, सदा नामघोषे दिसतं म्हणतोय आम्ही. सांगा बरं, आपण खरंच मनापासून आपल्याला सदा आहे का, अखंडित आहे का? नाही, मला तरी नाही. मला मी सांगतोय, पण मला तरी नाही. अखंडित आणि सदा जर असलो ना तर विषयाच्या अंतःकरणामध्ये कल्पना सुद्धा येणार. म्हणजे अजून मला पूर्ण गोडी लागलेली नाही. तुकोबा काय म्हणतात, रामरसाची गोडी आणि आनरस रुचती केवी. रामरसाची जर गोडी लागली तर इतर रस गोड लागणार नाही. ब्रह्मरस गोडी जयाशी फावली वासनाने मारी समोर त्यांची. या वराडीच्या सुखाला बोलण्याचं कारण काय आहे? मुख्य सुख जे आहे त्या सुखापासून जीव वेगळा पडलाय, आत्मसुख. त्या आत्मसुख प्राप्त करून घ्यायला पाहिजे. नाही तर मग वराडियांच्या भुलली सुख भोगिता पावली दुःखा. कारण त्या सुखामध्येच दुःख रूपी बीज आहे. निव्वळ सुख नाही, आणि निव्वळ सुख फक्त परमात्म्याजवळ आहे. पूर्ण सुख, सर्व सुख हे फक्त परमात्म्याजवळ आहे, आणि म्हणून त्याला शरण जायला पाहिजे. तू तसं काही करत नाही, त्याची जाणीव बी नाही तुला. तू एकाच खाते आणि एकाच गाते, एकाची खाय एकाची गाय, लाज नाही तिची सांगावे काय. वराडी यांच्या बोलली सुख भोगिता पावली दुःखा. आता पहा ना, आपण विषय सेवन करताना सुद्धा कोणतेही असो, अन्नाला विषय आपण बोलतो. अन्न हे अन्न अमृत आहे, पण जर योग्य प्रमाणात सेवन केलं तर, अपरिमित सेवन केलं पार तर ते विष होईल का नाही, त्याच विष होत. म्हणून युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण.
आहे की नाही? विष कशामुळे, कोणामुळे? आपल्यामुळे. अन्न अमृत कोणामुळे? आपल्यामुळे. सेवन करण्याची पद्धत कशी पाहिजे त्याची, आणि म्हणून त्या ठिकाणी सुखातच दुःख आहे. जर अतिसेवन केलं त्याचं दुःख आहे. नाथिले कुसे भलत्यासी ऋषी, ज्याचे लेणे लेवणे थोर संतोषी. की त्या ठिकाणी विषयातल्या सुखाला बोलून ती सुख भोगीत असताना तिला दुःखच होतं, पण वाटत असतं मात्र मला नित्य सुख असावे असे खोटच ती विचारते. पण जर विचारलं तुम्हाला सुख पाहिजे हे परमनंट पाहिजे का, कायमस्वरूपी पाहिजे, विचारायचं, जीवाला विचारायचं तुम्हाला कायमस्वरूपी सुख पाहिजे? हो पाहिजे. इच्छा तर प्रत्येकाला असते कायमचं सुख, पूर्ण सुख. परंतु मात्र त्या ठिकाणी ते खोटच बोलत असतात, हा म्हणतात परंतु. पण परमतत्वाला विसरून जाते. मला नित्य सुख असावं असं मनात खोटच वाटत असते आणि परमतत्वाला विसरून जाते आणि विशेष सुखामध्ये पुन्हा लिप्त होते. परमात्म सुखाचा जो सुखाचा अलंकार घालून तुला आनंद होतो ना, तर पाहायचं तर त्या परमात्म्याला, त्या आनंद होतो आणि पाहावं तर परमात्म्यालाच विसरून जाते, ज्याच्यापासून ते सुख मिळते त्याला तू विसरून जाते. पुढे म्हटलंय क्षणाचा सोहळा मानिले हित, आपस्तुती परनिंदेचे गीत. हा जो सोहळा आहे कोणता? हा क्षणाचा आहे. कोणता? विषय सुखाचा जो सोहळा आहे हा कसा आहे? क्षणाचा आहे. क्षणभंगूर आहे हा सोहळा, क्षणाचा सोहळा आहे हा. जे सुख आहे ते कसं आहे? कालच झाला ना विषय आपला, वीज आहे, ही वीज चमकते, त्याच्या प्रकाशामध्ये व्यवहार जर चालत असतील तर 3-3 वेळाची गरज लागली असती. आपला तो उंदीर, त्याला सर्प फेनीची सावली सुख देईल काय, किती वेळ देईल? म्हणून त्या पद्धतीनं क्षणाचा सोहळा, क्षणभर किती सुख आहे, सुख आहे पण कितीच आहे? क्षणी. आता तुम्हाला मी चणे जे आहेत ना, चणे भाजले चांगले जर चणे असले तर ते चणे खूप गोड आहेत आणि मग चणे खायचे मला दिले नाही आवडत म्हणतात. दात नाही का आवडत नाही? दात नाही का आवडत नाही? खायची इच्छा आहे पण दात नाही, अशी पुन्हा इंद्रियांची स्थिती होती. म्हणजे विषय सुख जे आहे ना, हे विषय सुख प्राप्त जरी असलं ना तरी पुन्हा इंद्रिय कामाचे राहत नाही ते विषय सुख बघायला. मग किती चरफड होती. विषय प्राप्त आहे पण भोगता येत नाही. इंद्रियाचं सुख पाय, सुखामध्येच दुःख आहे का नाही पहा, मिश्रित सुख आहे ते, निव्वळ सुख नाही, मिश्रित आहे. थोडं सुख थोडं दुःख असं मिश्रित आहे. आणि आहे तरी ते कसं आहे? क्षणाचं सुख आहे. क्षणाचा सोहळा मानिले, क्षणाचा सोहळा मानिले हित आणि आपस्तुती बरी वाटते प्रत्येकाला. दुसऱ्याची निंदा केलेली बरी वाटते.
भक्ती सुख, विषय सुख आणि आत्मसुख याच्यामधला भेद या रूपकाच्या माध्यमामधून आपल्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा जो प्रकरण आहे जनतेला उपदेश या प्रकरणातलं चिंतन करताना या अभंगावर आपण चिंतन करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला, माझ्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केलेला आहे, परंतु तुमच्या दृष्टीनं पूर्ण नाही, संतांच्या दृष्टीनं पूर्ण नाही. आलं का लक्षात? माझ्या दृष्टीने मी जरी पूर्ण म्हणलो तरी पूर्ण नाहीच होऊ शकत. तेव्हा आपल्या विशाल बुद्धीने त्याच्यामध्ये भर टाका. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमते विनवितो असे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ही सिद्धी गेले, येथ माझे जीव उरले पायिक पण. या ठिकाणी उद्याच्या चिंतनाचा जो अभंग आहे तो मी तुम्हाला सांगतो. मुमुक्षूंना जो उपदेश आहे या अभंगामध्ये, या प्रकरणामध्ये 269 नंबरचा या गाथीमध्ये अभंग येतो. तुम्हाला मी अभंग सांगतो, तो लिहून द्या तुम्ही. हा बघा, असा अभंगाची सुरुवात आहे. अनुभव राहणी वन कायसे श्रवण, गर्भ अंधुनेनी रत्न किरण, अशी सुरुवात होती त्याची. पूर्ण अभंग म्हणून दाखवतो, वेळ आहे आपल्याकडे थोडा. अनुभव राहणी विन कायसे श्रवण, गर्भ अंधुनेनी रत्न किरण, गेले मेले काय सांगाल गोष्टी, स्वयं आत्मज्ञानी घाला परमात्मी मिठी, जीवा जीवन अंतरी बाहेजू निर्धारी, सर्व निरंतरी पूर्ण भरित, बाहेजू प्रवृत्ती अंतरी निवृत्ती, उभयता गती एक आहे, प्रसूती काळी व्याली वांझा पत्य जवळी, वांझ क्रीडा विनोदे रळी खेळतसे, अनुभव रहाटणी विन झाला भगवा दिगंबरू, जैसा नग्नवरू हिंडे हाटाविरी, तीर्थक्षेत्र रतदान यागादिक साधन, अनुभव राहणी विन शून्यधिक गेले, सगुण निर्गुण पाही या दोही माझी होणी राही, तरी निवसी ठाईच ठाई अरे जना, सगुण निर्गुण पाही जयापासूनी, ते राही अनुभवनी एर वावगी चिरया, बाप रुक्मादेवर विठ्ठले से कांतू, द्वैता द्वैताची मातू उरेची ना. म्हणजे या अभंगाला महत्व जे आहे, या अभंगाचा मुख्य मुद्दा जो आहे यावरती उपदेश केलेला आहे. ज्या परमात्म्याचं त्या ठिकाणी आपल्याला भक्ती करायची, त्या परमात्म सुखाचा अनुभव, परमात्म सुखाच्या गोष्टी सांगणाऱ्याला त्याचा काय पाहिजे, अनुभव असायला पाहिजे. हा अनुभव, हा शब्द या अभंगाचा गाभा आहे. या संबंधाने चिंतन करण्याचा आपण उद्याला त्या ठिकाणी अभंगावर मुमुक्षूंना उपदेश. मग पहिले आपण मुमुक्षू जो आहे त्या मुमुक्षूची भूमिका थोडक्यामध्ये पाहू. उपदेश या प्रकरणाची प्रस्तावना आपण भरपूर केलेली आहे. त्या 3 प्रकरणं जी आहेत, वेशधाऱ्यांना उपदेश, मनाला उपदेश आणि जनांना उपदेश, हे पाहत असताना त्याची जी प्रस्तावना आहे या प्रकरणाची, उपदेश प्रकरणाची, ही सुरुवातीला दोन्ही प्रकरणामध्ये उत्कृष्ट पद्धतीने आपण पाहण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा भाव पाहिलाय प्रस्तावनेत. त्यामुळे आता फक्त मुमुक्षू जो आहे ह्याची भूमिका पाहून अनुभवाला किती प्रधानता आहे परमार्थामध्ये, अनुभव किती महत्वाचा आहे, हा आपण हे चिंतन त्या अभंगामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आज या ठिकाणी झालेली सेवा पंढरीश परमात्मा सर्व ज्ञान पंचायतन, भक्ती पंचायतन आणि तुमचे आपले सर्वांचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि तुम्हाला सर्व संत सज्जनांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम